नमस्कार, स्वागत आहे आपणा सर्वांचे। देवगुरु बृहस्पती येत्या 18 ऑक्टोबरला आपली उच्च असलेल्या कर्क राशीत प्रवेश करीत आहे। 5 डिसेंबरपर्यंत त्यांचा मुक्काम तिथे राहील। सहसा गुरु महाराज कोणत्याही राशीत 1 वर्षाच्या आसपास राहतात, परंतु सध्या 2032 पर्यंत गुरु महाराज अतिचारी झालेले आहेत। ते अत्यंत वेगाने आपला राशीचा प्रवास करीत आहे। तर ह्या अतिचारी गुरुमुळे काही चांगले आणि काही वाईट दोन्ही गोष्टी घडतील। तर या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घ्या, गुरु महाराजांचे अधिष्ठात्री देवता आहेत भगवान शिव, आणि ज्या कर्क राशीत ते प्रवेश करीत आहे त्या कर्क राशीची अधिष्ठात्री देवता आहे माता पार्वती। तर हा एक प्रकारचा शिवशक्ती योग, शिवपार्वती योग, गौरी शंकर योग बनतोय। तर ह्या योगाचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्याला गौरी शंकर रुद्राक्ष वापरायला पाहिजे। गौरी शंकर रुद्राक्ष, मुळात रुद्राक्ष हे शिव आणि पार्वती दोघांनाही प्रिय आहे, आणि गौरी शंकर रुद्राक्ष युगल असल्यामुळे याचा वापर केल्याने गुरुच्या या राशी भ्रमणाचा आपल्याला सर्वोत्तम फायदा होईल। गुरु कर्क राशीतून कालपुरुष कुंडलीत 4थ्या स्थानात आहे, आईच्या स्थानात आहे। या ठिकाणाहून ते मंगळ आणि शनी दोघांवर दृष्टी ठेवत आहे। मंगळ आणि शनी या दोघांच्या राशी भ्रमणामुळे जे काही जगात सध्या मंदीचे आणि अशांततेचे आणि निश्चिततेचे वातावरण आहे त्याला गुरु महाराज सौम्य करतील, आणि ऐन दिवाळीमध्ये हा योग येत असल्यामुळे आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। गुरु महाराज आपली दिवाळी चांगली करण्यासाठी कर्क राशीमध्ये प्रवेश करीत आहे। आपण सर्व गुरु महाराजांचे अजून या राशी भ्रमणाचे कोणाला काय काय फायदे होतील आणि त्यासाठी काय उपाय करायला हवे यासाठी पुढील भागात आढावा घेऊया। धन्यवाद।